विचार केला तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांनी महायुतीमध्ये लढवायचं ठरवलेलं आहे. मात्र स्थानिक लेवलला जर बघितलं तर कुठंतरी आपल्या जळगाव जिल्ह्यात भाजप आणि शिंदे गट हे युती करताना काही ठिकाणी दिसत आहेत. मात्र अजित पवार गटाला मात्र वगळल्या जात आहे. जागा मिळत नसल्याने कुठेतरी नाराजी व्यक्त होते. कसं बघताय तुम्ही? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी अशाच असतात. त्या पक्षाच्या चिन्हावर सर्वत्र लढवणं फार अवघड असतं. कधी आघाड्यांच्या माध्यमातून निवडणुका लढवतात किंवा वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून निवडणुका लढवल्या जातात. कधी असं होतं आहे की शिवसेना भाजपबरोबर जाते, कधी भाजप असते तर राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करतं. अशा अनेक ठिकाणी जाते. या निवडणुकीला फार असं सिरियसली कोणी घेत नाही की एकंदर आमची आघाडी ही पक्की आहे, ती येणार आहे. केव्हा आघाडी मोडेल आणि केव्हा आघाडीतून इकडून तिकडे जाईल हे चित्र, कारण स्थानिक जो कार्यकर्ता असतो त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न असतो आणि त्याच्या आयुष्यामधून एखादी संधी त्याला मिळत असते. त्यामुळे जिथं त्याला वाटतं त्या ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो. मुक्ताईनगर नगरपंचायतमध्ये काय स्थिती आहे? राष्ट्रवादी कशा पद्धतीची भूमिका घेणार? मुक्ताईनगर निवडणूक आपल्या पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची फारशी ताकद नाही आहे, पूर्वीपासूनच नाही आहे. आमचे कार्यकर्ते तिथे कमजोर आहे. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादी जेवढी मजबूत आहे तेवढी शहरामध्ये तेवढी मजबूत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी 4 ते 5 जागा लढवण्याचा आम्ही विचार करतो आहे. तेवढ्या जागा ज्या ठिकाणी येण्याची शक्यता आहे अशाच ठिकाणी आम्ही निवडणूक लढवू, अथवा नगरपालिकेमध्ये एखाद्या वेळेस आम्ही राष्ट्रवादी पक्ष निवडणूक लढवणार सुद्धा नाही.